केळीच्या बागा व सुवर्णनगरीतून दिल्लीचे तिकीट कोणाला? बावनकशी सोनं व केळीच्या बागा यांसाठी जळगाव प्रसिद्ध आहे. लोकसभा नंबर 3 मागील वेळेस 7 लाखांच्या वर मते घेऊन उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांना धक्का दिला होता. 2014 मध्ये 7 लाखावर मते घेणाऱ्या गोपाळ शेट्टी व उन्मेष पाटील यांची तिकिटे कापली. दिल्लीश्वरांना विचारण्याची पद्धत नसल्याने लोहे को लोहा काटता है या उक्तीप्रमाणे सरळ मातोश्री गाठली. मित्र किरण पवार यांना उमेदवारी घेऊन स्वतः चाणक्य बनले. जळगाव भाजपचा बालेकिल्ला आहे, त्यामुळेच त्यांनी कसबा पेठप्रमाणे खेळ करून पाहिला. स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन तरण्या बांड उन्मेष पाटलांना घरचा रस्ता दाखविला. महाराष्ट्रात भाजपाने बरेच पेरून ठेवल्यामुळे बंडाळीचे पीक जोमातच येणार. पाटलांच्या बंडामुळे जसे भाजपाचे नुकसान होईल तसे शिवसेनेला फायदा करून घेता आला पाहिजे. फाटाफुटीमुळे शिवसेनेला ठाणे मराठवाड्यानंतर खानदेशात मोठा फटका बसला, तरी त्यांचा ढाण्या वाघ बरेच दिवस परिघाबाहेर होता. सुरेशदादा जैन राजकारणात सक्रिय झाल्यामुळे ठाकरेंची बाजू बळकट झाली आहे. वाघ म्हातारा झाला काय किंवा पिंजऱ्यात बंद असला काय म्हणून शिकार करणे विसरत नाही. पाटलांना झेंडा तर ठाकरेंना खानदेश. उत्तर महाराष्ट्रात मजबूत शिलेदार मिळाला. जळगाव पिवळे चमकणारे सोने व सोनेरी फळासाठी प्रसिद्ध आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राशी जळगावने चौरस केला. शिवसेनेचा सफाया करण्यासाठी दिल्लीश्वरांनी खूप मेहनत घेतली. डंके की चोट पर कष्ट केले. एवढे कष्ट जनतेची कामे करण्यासाठी घेतले असते तर नक्कीच एवढे पक्ष, आमदार, खासदार फोडण्याची वेळ आली नसती. उन्मेष पाटील यांच्या सारखे तरुण तडफदार कार्यकर्ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा असा लोंढा थोपवणे गरजेचे होऊन बसते, पण ते जमत नाही. ऐन उमेदीच्या काळात तरुणांना डावलणे योग्य नाही, कारण त्याचे परिणाम भयंकरच होतात. उन्मेष पाटील यांनी शिवबंधन आता बांधले तरी पुढच्या येणाऱ्या काळात अनेक जणांना घेऊन येणार. मग त्यामध्ये आमदार, नगरसेवक सुद्धा असू शकतात. तसेच त्यांना ठाकरे ब्रँड मिळाला. नाशिकपासूनच नागपूरपर्यंत व उत्तरेला नंदुरबारपासून दक्षिणेला नांदेडपर्यंत शिवसेनेला त्यांचा फायदा होणार आहे. राजाभाऊ वाजे, हिरे, चंद्रकांत खैरे व ओमराजे निंबाळकर यांना त्यांची मदत होणार आहे. भाजपने पाटलांचे तिकीट कापून ठाकरेंचे भलेच केले आहे. स्वतःचे तिकीट करण पवारांना घेऊन महाराष्ट्रात मोठाच डाव खेळला आहे. मित्राला जळगावावरूनच दिल्लीचे तिकीट देणार. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.